38 सार्वजनिक गणपती तर 63,760 घरगुती गणपतींची प्रतिष्ठापना झाली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात 104 सार्वजनिक गणपती तर 1,56,104 घरगुती गणपती आहेत। कोकण रेल्वेच्या तसंच रस्ते वाहतुकीत अडथळे येऊनही मिळेल त्या साधनांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 लाखाहून अधिक तर रत्नागिरी जिल्ह्यात 1.25 लाखाहून अधिक चाकरमानी गणपतीच्या सणासाठी गावी पोहोचले आहेत, असं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे। रत्नागिरीजवळ पोमेंडी इथं आज सकाळी 8 वाजण्याच्या सुमाराला रेल्वे रुळांवर चिखल आणि पाणी साचल्यामुळे रेल्वे वाहतूक थांबली होती। 10 नंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली। हिंगोली जिल्ह्यात शहरी आणि ग्रामीण भागात आज पहाटेपासूनच गणेशाच्या आगमनाला सुरुवात झाली। सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून राज्य राखीव दल आणि गृहरक्षक दलाचे जवान तैनात करण्यात आले आहेत। गणेशोत्सव मंडळ, पोलीस आणि जिल्हा प्रशासन यांच्या दरम्यान संगणकीय प्रणालीद्वारे संपर्क प्रस्थापित करण्यात आलाय। गणेशोत्सवानिमित्त प्रदूषण टाळण्याचं आणि पर्यावरणाच्या रक्षणाचं आवाहन विविध संस्था संघटनांनी केलं आहे। मातीच्या गणेश मूर्तीला शेंदूर लावून इको फ्रेंडली गणपतीची स्थापना हिंगोली जिल्ह्यात अनेक पर्यावरण प्रेमींनी केली आहे। मिरवणुकीमध्ये गुलाल न उधळणं तसंच ध्वनिक्षेपकाचा आवाज नियंत्रणात ठेवणं असे संकल्प केले असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे। अहमदनगर जिल्ह्याच्या नेवासा तालुक्यात एकमेकांचे फलक फाडण्यावरून 2 गटांमध्ये झालेल्या चकमकीमुळे काल वातावरण तणावपूर्ण झालं होतं। संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला, मात्र आता वातावरण शांत आणि नियंत्रणाखाली असल्याचं समजतं। 2G स्पेक्ट्रम घोटाळा प्रकरणाची सुनावणी आज पुन्हा सर्वोच्च न्यायालयात सुरू होणार आहे। केंद्रीय अन्वेषण संस्था आणि अंमलबजावणी संचालनालय याबाबतचा आपला अहवाल सादर करण्याची शक्यता आहे। 24 ऑगस्टला झालेल्या सुनावणी दरम्यान या घोटाळ्याचा तपास पूर्ण झाला असून माजी दूरसंचार मंत्री ए. राजा आणि द्रमुक पक्षाच्या खासदार कनिमोळी यांच्यासह 17 जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आलं असल्याची माहिती केंद्रीय अन्वेषण संस्थेनं न्यायालयाला दिली। येत्या 15 सप्टेंबरला तिसरं आरोपपत्र दाखल होणार आहे। इस्रो अधिक कार्यक्षम दूरसंवाद उपग्रहाची निर्मिती करणार असल्याचं भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष के. राधाकृष्णन यांनी आज बंगळुरूत सांगितलं। या उपग्रहात अधिक शक्तिशाली आणि अत्याधुनिक ट्रान्सपॉन्डर्स बसवण्यात येणार आहेत, असं ते म्हणाले। भाजीपाला आणि कांद्याच्या दरात वाढ झाल्यानं अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याच्या दरात 20 ऑगस्टला संपलेल्या